नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि आपलं स्वागत करतोय द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण जी 28 जून 2026 रोजी टीईटी पेपर 1 व पेपर 2 होणार आहे, त्याच्यासाठी आपण मराठी व्याकरण त्याच्यात संभाव्य प्रश्नपत्रिका आणि जे मागील आलेले आहेत 2013 ते 2025 पर्यंत ते आपलं सगळं बघणं चालू आहे। ती आपली एक सिरीज चालू आहे। आणि दुसरं जे की जीएस जीके आणि पेपर 1 ला परिसर अभ्यास, पेपर 2 ला सामाजिक शास्त्र जे की 60 मार्काला विचारले जाते मित्रांनो, त्याचं पण आपण काय करत आहोत, विश्लेषण घेत आहोत। त्याच्यात आपण 2013 ते 2025 पर्यंत जेवढे आतापर्यंत पेपर झाले त्यांची आपली काय सिरीज झालेली आहे। आणि आता संभाव्य प्रश्नपत्रिका जे की कुठले प्रश्न येऊ शकतात हे कसं काय की मागील जे प्रश्न बघून मागील जे ते प्रश्नाचं विश्लेषण करून आपण पुढे तुमच्या पुढे मित्रांनो मी मांडत आहे। तर मित्रांनो, आज आपण त्याच्यात बघूया आपला 7वीचा इतिहास झाला, 6वीचा भूगोल झाला। आज बघूया आपण शालेय विभागातील शालेय पुस्तकातून जे प्रश्न येतात टीईटीला। टीईटी ही पात्रता परीक्षा आहे कशासाठी? टेट एक्झाम देण्यासाठी। टेट एक्झाम दिल्यानंतर जेव्हा आपण शिक्षक होतो तर त्या शिक्षकांना आपण कुठल्या जे विद्यार्थ्यांना कुठल्या वर्गाला शिकवतो 1 ते 12 पर्यंत, मग सगळ्या विषयाचे एक एक दोन दोन प्रश्न आपल्याला येत असतात। मग एक एक दोन दोन प्रश्न येत असतात, तर त्याच्यातले काही मोस्ट इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत ते आपण बघूया। आज बघूया आपण 8वी इतिहासचा प्रश्न। तर चला मित्रांनो, पहिला आपण सुरू करूया। आज पहिला प्रश्न आजचा, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅड्यास शहर जिंकून घेतले। कुठले शहर जिंकून घेतले? ऑटोमन तुर्कांनी कुठले शहर जिंकून घेतले? व्हेनिस, रोम, इटली किंवा कॉन्स्टँटिनोपल ह्या नावाचं शहर काय घेतलं? युरोपनं ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतलं। तर असं झालं मित्रांनो, जेव्हा ऑटोमन तुर्कांनी हे कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकून घेतलं तेव्हा जो तुर्कीचा मार्ग होता, जो खुसकीचा मार्ग होता व्यापारासाठी चालायचा, याच्यातून तो मार्ग बंद झाला। जसं आता हार्मोन शिकारी बंद झाली होती मार्ग, तसंच तसलाच मार्ग होता हा जलमार्गातून यायचा। हा शहर जेव्हा ऑटोमन तुर्कांनी जिंकले, इस्तुबल नावाचा शहर, आता इस्तुबल असे म्हणतात त्यांना, हे शहर जिंकल्यानंतर युरोपकडून आशिया खंडाकडे येण्यासाठी, खास करून भारतात येण्यासाठी युरोपाचा मार्ग बंद झाला। मग युरोपाचा मार्ग बंद झाल्यानंतर व्यापारी मार्ग बंद झाला आणि जो इंग्लंड होता किंवा युरोपमधील जे देश होते त्यांना हा भारतात जे ज्यासाठी यायचे ती वस्तू त्यांना मिळणं बंद झाली। कारण हा कॉन्स्टँटिनोपल शहर हा ऑटोमन यांनी तुर्कांनी जिंकला होता, त्याच्यामुळे तो मार्ग बंद पडला। बंद पडल्यानंतर त्यांच्याकडे मार्ग उरला नाही। मग अशी शर्यत चालू झाली मित्रांनो। जेव्हा हा 1453 मध्ये शहर जिंकण्यात आला तेव्हा पहिली वेळेस 1487 मध्ये पोर्तुगीज खलासी बार्थोलो डायमस याने काय केले मित्रांनो, इंडियाकडे येण्याचा प्रयत्न केला जलमार्गातून। जेव्हा तो बार्थोलो डायमस यांनी इंडियाकडे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंडियात आला का? नाही, कशात आला? आफ्रिकामध्ये आला। आणि आफ्रिकालाच काय बोलला तो? इंडिया आहे म्हणून बोलला होता मित्रांनो। पण तो इंडिया होता का? नाही, आफ्रिकाला दक्षिण टोकाला वळसा काढून केप ऑफ गुड होप या शहराला येऊन तो त्याला इंडिया असं म्हणला होता, पण तो नंतर लक्षात आला की हा इंडियाचा भाग नाही। पण इंडियाला यायचं कशासाठी? ते व्यापारी करायला कशासाठी इंडियामध्ये एवढं खास काय होता मित्रांनो? भारतात एवढं खास गोष्टी काय होती की एवढे प्रयत्न करू लागले ते लोक फक्त भारतात येण्यासाठी? तर भारतात खास गोष्टी अशी होती, जी काळी मिरी असते, मशालात आपण त्याला वापरतो। काळी मिरी एवढी छोटीशी असते, सगळ्यांना माहित आहे आपल्याला, खास करून महिलांना जास्त माहित आहे, कारण की स्वयंपाक करताना ते मसाल्यात जी काळी मिरी वापरतात ती एक स्वादिष्ट आणि दर्जेदार मसाला होते। त्यासाठी मित्रांनो त्या काळी मिरीसाठी जे इंग्लंड होता, त्याच्यानंतर जे युरोपीय देश होते ते काळी मिरीसाठी सोना द्यायला तयार होते। तुम्ही आम्हाला काळी मिरी द्या, आम्ही तुम्ही जेवढे काळी मिरी देता त्याच्या दुप्पट आम्ही तुम्हाला सोना देऊ, असं ते म्हणत होते। ते काळी मिरीचे मित्रांनो काय होते? दिवाने झाले होते ते, म्हणून त्याने रस्ता शोधायला सुरुवात केली होती। रस्ता शोधत असताना मित्रांनो एके दिवशी मग 20 मे 1498 रोजी जो वास्को द गामा होता हा भारतात येऊन पोहोचला। कुठं? कालिकत बंदरात भारतात येऊन पोहोचला मित्रांनो। तेव्हापासून युरोप हे कशात आले? दुसरा मार्ग शोधून भारतात येऊ लागले मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक दुसरा आहे हा, इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील डॅड्यास बंदरात येऊन पोहोचला। जेव्हा हा वास्को द गामा आफ्रिकेत आला होता, आफ्रिकेहूनच भारतात येण्याचा जलमार्ग होता, आफ्रिकेत आला होता, तेव्हा वास्को द गामा हा बऱ्याच पुस्तकात काय वास्को द गामा भारतात आला, वास्को द गामा भारतात आला। तर याच्या मागची तुम्हाला मित्रांनो कहाणी सांगतो। वास्को द गामा भारतात आला नाही, आला भारतात, पण तो एकटा शोधत आला नाही। त्याला एक गुजराती व्यापारी होते, गुजराती व्यापाऱ्यांनी त्यांना भारताचा रस्ता दाखवला होता। त्यांना भारत सापडत नव्हता मित्रांनो। बरेचसे प्रयत्न केले होते भारत शोधण्यासाठी, आशिया खंड शोधण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले, पण त्यांना या प्रयत्नात यश येत नव्हते। बरेच खलासी येत होते, चकमकीत मारले जात होते, एक महिना ते बोटीत राहायचे, जहाजात राहायचे, मारले जायचे, परत वापस जायचे,
पण भारताचा मार्ग त्यांना जवळपास 1453 मध्ये जेव्हा बंद झाला होता, तो ऑटोमन शहराने जिंकला होता कॉन्स्टँटिनोपॉल शहर, तेव्हापासून तर ते मित्रांनो बघा ना 1453 ते 1498 किती मोठा कालावधी आहे. या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना 50 वर्ष भारत त्यांना सापडत न होता मित्रांनो. जेव्हा एक गुजराती व्यापारी तिथं होते, आफ्रिकेच्या पोर्टवर गेले होते, त्या पोर्टवरून त्यांनी याला कशाचा रस्ता दाखवला होता मित्रांनो, भारताचा रस्ता दाखवला होता, वास्को द गामाला. तर वास्को द गामा भारतात आले, ते आल्यानंतर कुठल्या किनाऱ्यावर पोहोचले सगळ्यांनाच माहित आहे. वास्को द गामा जेव्हा 20 मे 1498 ही तारीख आठवण ठेवा मित्रांनो. 20 मे 1498 या दिवशी जेव्हा तो कुठं पोहोचला, कालिकत, चेन्नई, मुंबई, तिरुवनंतपुरम. तर मित्रांनो कुठं पोहोचलाय हा, कालिकत बंदरात पोहोचला मित्रांनो. कालिकत बंदरात पोहोचल्यानंतर राजा झांबोरीन यांच्याकडून त्यानं काय घेतली, वखार स्थापन करण्याची परवानगी घेतली झांबोरीन. आणि नंतर झांबोरीनलाच बरेच जे इकडचे जे लोक होते पोर्तुगीज लोक, त्या झांबोरीन राजाची हत्या केली होती मित्रांनो. झांबोरीन राजाची ज्यानं म्हणजे ते झांबोरीन राजानं ज्यांना आश्रय दिला आणि झांबोरीन राजाचीच नंतर हत्या करण्यात आली मित्रांनो. ही भारताची परंपराच आहे. ज्याने आपल्याला हे करतेस आपण त्याची हे करतो मित्रांनो, हत्या करून टाकली होती पोर्तुगीजांनी. मग तेव्हा पोर्तुगीज खलाशी हा वास्को द गामा येऊ लागला. मग बाकीचे लोक पण हळूहळू येऊ लागले. पोर्तुगीज आला, त्याच्यानंतर डच आला, फ्रेंच आला, पण नंतर कोण आला मित्रांनो, नंतर इंग्लंड आला आणि सगळ्या भारतावर राज्य करू लागला. जे हे पोर्तुगीज होते, फ्रेंच होते, डच होते, हे काय स्पॅनिश होते, हे फक्त मर्यादित क्षेत्रात फक्त व्यापार करण्यासाठी हे काय होते मित्रांनो, आले होते भारतात आणि व्यापारच करायचे. पण इंग्लंड येऊन व्यापारासोबत राजकारण करू लागला आणि हळूहळू पूर्ण भारत देश आपल्या कब्जात ओढून घेतला. तेव्हा इंग्लंड हा व्यापारासाठी काय होता मित्रांनो, आघाडीवर होता. इंग्लंड हा एक मोठा कारखाना होता व्यापारासाठी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅबियास मध्ये झाला. कुठल्या शहरात झाला, कुठल्या देशात झाला औद्योगिक क्रांतीला? तर पोर्तुगालमध्ये झाला का? नाही. फ्रान्समध्ये नाही. इटलीमध्ये नाही. तर कुठं झाला मित्रांनो? इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये 18व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. औद्योगिक क्रांती म्हणजे काय? क्रांती म्हणजे काय हे आपण ओळखत असताना, जाणून घेत असताना, क्रांती म्हणजे अचानक झालेले बदल, रातोरात झालेले बदल म्हणजे क्रांती होय मित्रांनो. क्रांतीच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? उत्क्रांती म्हणजे हळूहळू आणि सावकाश होणारे बदल. म्हणजे क्रांती म्हणजे लवकर झपाट्याने होणारे बदल म्हणजेच क्रांती. क्रांती कशी झाली मित्रांनो? इंग्लंड हा कारखान्याचा देश होता. इंग्लंड हा कारखानदाराचा देश होता. इंग्लंड हा सगळ्या देशाचा म्हणजे कारखान्याची राजधानी होती इंग्लंड. तिथं नवीन नवीन शोध लागत जायचे. इंग्लंडचे लोक हुशार होते. पूर्ण जगावर इंग्लंडचा राज्य जिथपर्यंत होता, तर त्या म्हणजे असे बोलले जातात, इंग्लंडच्या राज्यामध्ये सूर्य मावळायचाच नाही. सूर्य मावळतो का मित्रांनो? फक्त काय होतो आपल्याला दिसत नाही, ढगामागे जातो किंवा जंगलामागे जातो म्हणून आपल्याला दिसत नाही, पण दुसऱ्या देशात तो उगवतो ना. तसंच सूर्य हा इंग्लंड जिथपर्यंत राज्य करत होता तिथपर्यंत सूर्य हा मावळायचाच नाही. कधी दिवसच आहे इंग्लंडच्या राज्यात. तर मित्रांनो काय झाला, ते जे औद्योगिक क्रांती होती ती सुरुवात करत असताना जे आपले जे जुने व्यवसाय होते, त्याची जे हात उद्योगाने आपण करायचो, हाताने काम करायचो, त्याची जागा यंत्राने घेतली. त्याची जागा कोणी घेतली? यंत्राने घेतली. बाष्पावर चालणारे म्हणजेच वाफेवर चालणारे साहित्य इंजिन निघाले. त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो, घोडागाडी, बैलगाडी बंद पडली. बाष्पावर चालणारे आणि ते जलद असायचे, ते फास्ट चालायचे, म्हणून बैलगाडी आणि घोडागाडी याचा पूर्णपणे जो धंदा होता टांगेवालाचा होता. जे बैलांना एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचे, जे की बंजारे जे होते ते जास्त एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यात हे होते मित्रांनो, प्रसिद्ध होते. या देशाचा माल त्या देशात न्यायचं, त्या देशाचा या देशात, या शहरातून त्या देशात. पण वाफेवर जेव्हा हे मशीन गाड्या निघाल्या तेव्हा त्यांचा धंदा जो ठप्प पडला. तो कसं पडला? तो अचानक पडला, म्हणजे लगेच पडला. काही 1 वर्षाने 2 वर्षाने सगळा व्यवसाय त्यांचा ठप्प पडला होता. म्हणून त्याला औद्योगिक क्रांती म्हणतात. क्रांती म्हणजे जलद होणारे बदल. मग नंतर ते लोक बेकार झाले, त्यांच्याकडे काही साहित्य सुचेना. पहिलेच तर भारतीय लोकांना काही सुचत नव्हता पहिले, नंतर तर ते इंग्लंड आल्यानंतर अजून काही सुचेना. म्हणून ते हळूहळू भारतात काय झाले मित्रांनो, इंग्लंडचे गुलाम होऊ लागले, त्यांच्याकडे काम मागू लागले. पण त्यांचे जे साहित्य होते ते यांना चालवता येईना, म्हणून यांना मोलमजुरीचे म्हणजे सगळ्या निष्कृत दर्जाचं काम करावं लागत असे मित्रांनो. त्याचप्रमाणे जे भारताचे ते छोटे छोटे कुटीर उद्योग होते, त्याच्यात विणणं असेल, त्याच्यात दुसरं काही साहित्य बनवायचं असेल, ती मशीन इथं 10 माणसं लागत असेल, 100 माणसं लागत असेल, ती एकटी मशीन काम करू लागली. तेव्हा सगळे काम हे उद्योग काय झाले मित्रांनो, ठप्प पडले. आणि आपला जो कापड होता हा आपला कापडपेक्षा इंग्लंडचा कापड. बघा, इंग्लंड हा कापड बनवण्यासाठी आपल्या इथूनच कापूस न्यायचा, आपल्या इथूनच गटान न्यायचा.
पण ते कापूस मखमली आपला मखमली कापूस नेऊन ते मखमली कपडे इकडे पाठवायचे आणि आपले साधे जे कपडे होते ते कोणी टाकत नव्हते का, कारण त्यांना क्वालिटी भेटत होतं मित्रांनो. तर ते लोक काय करतात, क्वालिटी बघतात आणि क्वालिटी आणि जे डिजिटल असतात तेच बघतात मित्रांनो. मग ते घेऊन यायचे कपडे. आता कपडे आपले चांगले होते पण ते लोकांना पटायचं का नाही. लोक काय करतात, डिजिटल बघतात. आता मी व्हाईट बोर्डवर शिकवतो म्हणून जास्त लोक बघत नाही, पण डिजिटल बोर्डवर शिकवलं तर जास्त लोक बघतात. हे बघा मित्रांनो, जे जे ज्ञान आहे ते डिजिटल बोर्डावर पण तेवढाच मिळणार आणि व्हाईट बोर्डवर पण तेवढाच मिळणार. पण लोकांना कसं असते, दिखाऊ असते. जे लोकांना दिखाऊ पाहिजे टिकाऊ पाहत नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर पुढचा प्रश्न काय आहे, ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या मुघल बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे, कुठे मित्रांनो, सुरत येथे वकार स्थापन केली. सुरत कुठे आहे मित्रांनो, सुरत गुजरातला आहे. सुरत डायमंडची राजधानी आहे. सुरत हा पहिल्यापासूनच समृद्ध आणि एक सुशिक्षित आणि एक मित्रांनो सुख समृद्धी शहर होता. सुरत हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पण सुरत 3दा लुटले होते मित्रांनो. तर बघा सुरतची खाती काय असेल. आता पण सुरत एक नंबर आहे मित्रांनो. तर सुरतमध्ये जो स्टीलचा रस्ता आहे, हे चालू घडामोडीचा प्रश्न आहे, मागे 2-4 वर्षा अगोदर स्टीलचा रस्ता बनवलेला आहे मित्रांनो. सगळ्यात अगोदर भारतामध्ये स्टीलचा रस्ता कुठे बनवलेला असेल तर तो सुरत या शहरात बनवलेला आहे. एक मार्गासाठी तुम्हाला कधी पण येईल, लक्षात ठेवा मित्रांनो. तर आपला प्रश्न बघूया, ईस्ट इंडिया कंपनीने वकार स्थापन करण्यासाठी कुठे, सुरत येथे. ईस्ट इंडिया कंपनी मित्रांनो सुरत येथे काय वकार स्थापन केली, तर कुठल्या राजाची परवानगी घेतली होती. तर बघूया, शहाजहान यांची घेतली होती का, बादशाहकडून नाही. त्याच्यानंतर औरंगजेब नाही. त्याच्यानंतर जहांगीर, हो जहांगीर बादशाहकडून. जेव्हा बादशाह हा मुघल बादशाह कोण होता, जहांगीर होता. तर जहांगीर बादशाहकडून सुरत येथे वकार स्थापना करण्यासाठी विनंती करून कोणी मित्रांनो, इंग्लंड यांनी परवानगी मागितली होती की सुरतमध्ये आम्हाला तुम्ही व्यापार करू द्या, तुमचं आम्ही काही नुकसान करणार नाही, अशी ती विनंती करून पहिले हे करायचे. नंतर हळूहळू त्या शहरावर मित्रांनो कब्जा करायचे. ही कोणाची नीती होती, इंग्लंडची नीती होती. इंग्लंड जेव्हा आला मित्रांनो, जेव्हा बिहार, पश्चिम बंगाल आणि गुजरातचा काही भाग या भागात जास्त वास्तव्य करू लागला का, कारण की जेव्हा बिहार, बंगाल उत्तरेकडील जो भाग होता हा भाग गंगाच्या सुपीक प्रदेशात होता आणि इथं मित्रांनो चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी काय करायचे, पिकायचे, सुपीक जमीन होती. सगळ्या व्यवसाय करायला ह्या सगळे लोक तिकडचे जास्तीत जास्त श्रीमंत होते. त्या श्रीमंत लोक लुटण्यासाठी हा इंग्लंड आलता आणि तिकडून सगळं हे मित्रांनो हळूहळू पूर्ण भारतावर राज्य करू लागला. पहिला तो व्यापार करायचा, हळूहळू व्यापार करत करत राजकारणात घुसला. कधीपासून, प्लासीची लढाई कधी झाली मित्रांनो, पुढे आपण बघणार आहोत. प्लासीची लढाई 17 जून 1757 जेव्हा प्लासीची लढाई झाली. त्याच्यानंतर बक्सरचा युद्ध. हे लढाई लढत तो फक्त दिमागानं लढाई लढायचा, कधीच हत्यार उचललं नाही, दुसऱ्याला लढवायचा भारतातच फक्त आणि तो राज्य करत राहायचा मित्रांनो. तर या प्रश्नाचा उत्तर काय आपला, या प्रश्नाचा सुरत येथे स्थापन करण्यासाठी कोणी परवानगी दिली होती मित्रांनो, तर जहांगीर हा यांनी परवानगी दिली होती मित्रांनो. औरंगजेब हे तर आपल्याला माहित आहे, अकबर पण माहित आहे, शहाजहान पण माहित आहे. शहाजहाननं काय केलंय, ताजमहल बांधून घेतलं. अकबर काय होतं मित्रांनो, अर्थात शेवटचे औरंगजेब हे काय होते, शेवटचे ग्रेटर दॅट. म्हणजे मुघल सम्राटमध्ये पण 2 प्रकार पडतात, एक पॉवरफुल आणि एक म्हणजे कमी पॉवरफुल वाले. कमी पॉवरफुल ते कधीपासून झाले, जेव्हा इंग्लंड आले भारतात तेव्हापासून जे औरंगजेब हे पॉवरफुल बादशाह होता. त्याच्यानंतर हळूहळू त्यांचा महत्व मित्रांनो कमी होत गेलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 5वा. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी पहिला प्रयत्न यांनी केला. कोणी केला ते आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे मित्रांनो. इंग्लंडचा जो बेकायदेशीर व्यापार होता त्याला आळा घालण्यासाठी कोणी प्रयत्न केला पहिला ते बघूया मित्रांनो. जे इंग्लंड होता तो पहिले व्यापारी म्हणजे व्यवस्थितपणे करायचा. हळूहळू तो त्याची वकार होती, त्या वकारीला तटबंदी बांधायला सुरुवात केली. म्हणजे जागा जप्त करण्याचा जो प्रयत्न होता इंग्लंडचा, त्यांना काय करण्यासाठी मित्रांनो, त्यांना आळा घालण्यासाठी कुठल्या याच्यानं प्रयत्न केला ते बघूया. तर सिरोज उद्दौला होता का, नाहीत मित्रांनो. मीर कासिम होता का, त्याच्यानंतर शाह आलम आणि मीर जाफर. तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो मीर कासिम हा काय केला मित्रांनो, पहिला प्रयत्न केला कशासाठी, इंग्रजांना बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी. तर मित्रांनो का हा मीर कासिम कोण होता, हा कुठून आलाय, थोडक्यात बघूया 2 मिनिटात फक्त. तर हा सिराज उद्दौला होता. सिराज उद्दौला आणि इंग्लंड यांच्यात 17 जून 1757 रोजी प्लासीची लढाई पहिली जी लढाई होती, इंग्लंड जो पहिली लढाई लढला होता तो प्लासीची लढाई. तर त्याच्यात काय झालं मित्रांनो, सिराज उद्दौला होता. हा उद्दौला हे जे इंग्लंड होते ते वखार स्थापन करत करत हळूहळू जागा म्हणजे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा इंग्लंडाला तो आवर घालण्यासाठी यानं या युद्धाची घोषणा केली. तेव्हा इंग्रजाजवळ जास्त काय नव्हतं मित्रांनो, सैन्य नव्हते जास्त.
त्याच्यामुळं ते काय म्हणजे बिनधास्त होते ते, पण युद्धाची सुरुवात झाली तेव्हा त्यानं फक्त फोडा आणि राज्य करा हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित होतं. भारतात जर आपल्याला राहायचं असेल, आता पण राजकारणी लोक तसंच करतात, भारतात जर राहायचं असेल तर फोडा आणि राज्य करा हे त्यांना माहिती होतं. त्यानं काय केलं मित्रांनो, जो हा मीर जाफर होता याला काय केलं त्यानं, सिराजुद्दौला हे मीर जाफर हा सिराजुद्दौलाचा काय होता, सेनापती होता, सेना याच्या ताब्यात होती, हा राजा होता पण सेना याच्या ताब्यात होती मीर जाफरचा. मग इंग्लंडने काय केलं मित्रांनो, मीर जाफरला चॉकलेट दिलं. तुमच्या भाषेत काय बोलतात त्याला, आम्ही त्याला चॉकलेट म्हणतो, म्हणजे टोकन देणे, म्हणजे काय देणे, त्यांना एक लालच देणे समजा. तर मित्रांनो मीर जाफर यांना काय दिलं, त्याने चॉकलेट दिलं की तुम्हाला आम्ही राजा बनवू, तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, तुम्हाला फक्त तुमची जी सैन्य आहे त्याला युद्धात उतरू द्यायचं नाही. मग हा आता कोणाला बी आमिष दाखवल्यानंतर तो खुशच होईल, पण त्यांना काय माहिती इंग्लंड हळूहळू काय करणार आहे ते. तो खुश झाला, तो बोला हो मी राजासोबत येतो पण युद्धात उतरणार नाही. जेव्हा तो युद्धात सुरुवात झाल्यानंतर हा मीर कासिम होता, हा सैन्याला आदेशच द्यायचे नाही युद्ध करा म्हणून. तेव्हा राजाला बिचाराला सिराजुद्दौलाला हे विश्वासघात झाला म्हणून लक्षात आलं. मग सिराजुद्दौला तिथून पळून आला, हत्तीवर बसून तिथून पळून आला आणि हा या मीर जाफरला सिराजुद्दौला म्हणजे मीर जाफरला मग सिराजुद्दौलाच्या जागेवर मीर जाफरला बसवण्यात आलं. पण मीर जाफर हा पण हळूहळू काय करत होता मित्रांनो, हा पण हळूहळू इंग्लंडाची मुस्कटदाबी करू लागला, इंग्लंडाला पुढे बढू देईना चालला. मग इंग्रजांनी काय केले, मीर कासिमला, जो मीर जाफरचा जवाई होता, मीर जाफरचा जवाईला ते मीर कासिमला चॉकलेट देऊन मीर जाफरचा कार्यक्रम करायला सांगितलं मित्रांनो. जेव्हा मग बक्सरचा युद्ध झाला, कधी झाला बक्सरचा युद्ध, 22 ऑक्टोबर 1774ला 1764ला जेव्हा बक्सरचा युद्ध झाला, त्या युद्धात सिराजुद्दौला, मीर जाफर आणि शाह आलम हे तिघा एकत्र आले होते. तेव्हा ह्या मीर कासिमला चॉकलेट देऊन हे शाह आलम कडून राज्य जिंकून मीर कासिमला दिले. पण मीर कासिम पण हा याचा मीर जाफरचा जवाई होता. मीर कासिम हा पण जेव्हा भारतावर जुलूम होत होता, भारताची हळूहळू जी संपत्ती होती ती इंग्लंडाकडे जात होती, तेव्हा त्याच्यावर इंग्रजावर आवर घालण्यासाठी जेव्हा इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती, 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडियाची कंपनीची स्थापना झाली होती. 150 वर्षानंतर इंग्लंड हळूहळू बराच हे करू लागला, भारतामध्ये हस्तक्षेप करू लागला. तेव्हा मीर कासिम यांनी त्यांना पहिला प्रयत्न कोणी केला होता, तर मीर कासिम यांनी त्यांच्या व्यापारावर आळा घालण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, द्याड्यासमध्ये श्रीरंगपट्टम येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. कधी टिपू सुलतान हा काय मित्रांनो, कधी मरण पावला टिपू सुलतान? द्याड्यासमध्ये श्रीरंगपट्टम येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. तर कधी? 1799, 1842, 1845 आणि 1846 मित्रांनो. 46 आहे 1846. तर 1799 मध्ये टिपू सुलतान काय झाला मित्रांनो, लढत असताना टिपू सुलतान हा लढाईत धारातीर्थी झाला. टिपू सुलतानला आपण मित्रांनो भारताचा सिंह असे म्हणतो. टिपू सुलतान हा सिंह होता. खरंच हा एक शूरवीर योद्धा होता. कमी वयात त्याने खूप जास्त कीर्ती केली मित्रांनो. टिपू सुलतान हा चांगला शासनकर्ता होता. चांगले राज्य कसं चालवायचा त्याने त्यांच्या वडिलांकडून शिकून घेतले होते आणि राज्याची सेवा कशी करायची, राज्याचे रक्षण कसे करायचे, त्यांचे सेने मित्रांनो खूप चांगले आणि एकदम उत्कृष्ट असे होते. त्यांचे सेनाची नियोजन पण थोडेसे सेने असताना बी त्याने इंग्लंडला जवळपास बरेच वर्ष त्याने इंग्लंडला चकवलं होतं. बरेच वर्ष त्याने इंग्लंड सोबत म्हणजे लढाई सुरू होती मित्रांनो याची टिपू सुलतानची. पण शेवटी लढत असताना श्रीरंगपट्टमच्या युद्धात लढत असताना शेवटी त्यांना 1799 रोजी भारतीयासाठी आपले प्राण गमावे लागले मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कोणत्या साली इंग्रजांनी सिंध प्रांत गिळंकृत केला? कोणत्या साली? सिंध प्रांत भारताच्या कुठल्या साईडला होता मित्रांनो? भारताच्या वायव्य दिशा जो सिंध प्रांत होता तो इंग्लंडला कशाची भीती होती? युरोपियनची भीती होती. इंग्लंडला रशियाची भीती होती. रशिया हा आक्रमण करेल कुठून? वायव्य दिशेकडून. म्हणून इंग्लंड हा भारतात असताना चारी दिशा जी होती ती दिशा मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता. त्या मजबूतीकरणाच्या याच्यात त्यानं वायव्येकडे जी सरहद होती ती कोणाची होती? सिंध प्रांत होती. ती गिळंकृत केली म्हणजे ती जिंकून घेतली. तर ती कुठल्या वर्षी घेतली ती आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. पर्यायातून उत्तर शोधूया. तर 1843 आहे का? 1842, 1845 आणि 1844. तर मात्र मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो. कधी काय आहे? 1843 हा काय आहे मित्रांनो? योग्य उत्तर आहे. 1843 मध्ये इंग्रजांनी सिंध प्रांत जिंकून घेतले मित्रांनो.
43 मध्ये इंग्रजांनी सिंध प्रांत जिंकून घेऊन जी आपली वायव्येकडील जी हे होती सरहद होती, वायव्येकडील जी सीमा होती त्या सीमाला मजबूत केलं मित्रांनो, कारण की तिकडून रशिया आक्रमण करेल अशी कोणाला हे होती, इंग्रजांना भीती होती मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. डॅडॅस मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्यात जोडला. काय केला मित्रांनो, इंग्रजांनी पंजाबचा जो प्रदेश होता, पंजाबचा जो शिखाचा प्रदेश होता तो प्रदेश आपल्या ह्याच्यात जोडला. इंग्लंड काय करत होता मित्रांनो, हळूहळू जे संस्थान होते, जे लहान संस्थान होते त्यांना तो गिळून घ्यायचा, त्यांना तो त्याच्यावर ताबा मिळवायचा आणि आपला करून घ्यायचा. त्याचप्रमाणे हा आता आपण सिंध प्रांत बघित होते, त्यानंतर त्यानं काय केलं, पंजाब जो प्रदेश होता, पंजाबात जे शीख होते, शिखाचा जो प्रदेश होता, शीख ही लोकसंख्याने कमी होते मित्रांनो. रणजित सिंह हा त्यांचा राजा होता, जो की आता जो मागे कार्यक्रम चालत होता गुरुदी गद्दी, तो कार्यक्रम कशाचा होता, रणजित सिंह यांच्या पुण्यतिथी निमित्तच मित्रांनो, जन्मदिनी निमित्तच तो कार्यक्रम ठेवला होता, जो की पूर्ण भारतात नरेंद्र मोदी यांनी काय केलं होतं, सुरुवात केली होती गुरुदी गद्दीचं. तर नांदेड येथे पण मोठा कार्यक्रम झाला होता, तिथे गुरुद्वारा आहे, तिथं पण मोठा कार्यक्रम झाला होता. त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये पण मोठा कार्यक्रम झाला होता मित्रांनो. सगळ्या देशात झाला होता, तो विषय तो भाग वेगळा आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे कुठल्या वर्षी पंजाबला खालसा केले. पंजाबला मित्रांनो, पंजाब हा छोटासा राज्य होता, छोटासा प्रांत होता, त्याच्यात रणजित सिंह या नावाचे जे राज्य होते ते राज्य करत होते. ते सगळे म्हणजे सगळ्यांना एकत्र करून गुन्ह्या गोविंदांना राहत होते. पण इंग्रज काय केले, इंग्रज हा पंजाबचे जे शीख लोक होते त्यांना काही सरदारांना फितूर बनवले आणि त्याच्यात अशी भीती पसरवली की इंग्लंड आपल्यावर हल्ला करणार आहे. हे ऐकताच रणजित सिंह काय केले, रणजित सिंहाने इंग्लंड आपल्या म्हणजे हल्ला करण्यापेक्षा आपण त्यांच्यावर हल्ला करू, पण यांच्याकडे सैन्य न होते, फौजफाटा न होती तेवढी, म्हणून हे इंग्रजावर म्हणजे काय करायला गेले मित्रांनो, हल्ला करायला गेले. तेव्हा त्याच्यात रणजित सिंहाचा काय झाला, निधन झालाय. ते निधन झाल्यानंतर जो त्याचा मुलगा होता दिलीप हा लहान मुलगा होता, लहान म्हणजे 8-10 वर्षाचा मुलगा असेल, तो त्याला कोण मित्रांनो, जी याची राणी होती, कोणाची, रणजित सिंहाची जिंदल, राणी जिंदल याने दिलीप सिंहाला गादीवर बसून ती राज्यकारभार पाहू लागली. पण हा इंग्लंडला खूप आहे ना, आपण एवढी मेहनत करून हे राज्य आपल्या ताब्यात मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण हा काय आपला याच्यात येत नाही. मग त्यानं जे शीख सरदार होते त्या शीख सरदारावर राणी जिंदल यांचा काय राहिला नाही, ताबा राहिला नाही. ते शीख सरदार मनमानी करू लागले. मनमानी करत असताना मग इंग्रजांनी काय केले, त्या काही शीख सरदारांना अजून फितूर बनवले, आपल्याकडून वळवले आणि त्याच्यावर काय केले मित्रांनो, अजून शीखावर हे हल्ला केले. कोणत्या वर्षी केले तर मित्रांनो, 1849 वर्षी शिखावर कोणी हल्ला केले, इंग्रजांनी हल्ला केला आणि शीख प्रांत जिंकून घेतला, आपला करून घेतला. आणि जी राणी जिंदल आणि त्याचा मुलगा दिलीप सिंग होता यांना मित्रांनो सरळ इंग्लंडमध्ये पाठवण्यात आला, यांना लंडनमध्ये पाठवण्यात आला मित्रांनो, आणि आपल्या ताब्यात करून घेतलं मित्रांनो. प्रश्न 9 बघूया मित्रांनो. लाल डौलहौसी याने दत्तक विधान नामंजूर करून कोणत्या वर्षी साताऱ्याचे राज्य खालसा केले. जो लाल डौलहौसी होता हा खरंच हौशी होता मित्रांनो, राज्य घेण्यासाठी हा हौशी होता. तर हा लाल डौलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून कोणत्या वर्षी साताऱ्याचे राज्य खालसा केले. तर साताऱ्याचा जो राज्य होता तो राज्य करत होता, तिथं त्याने ग्रँड डफ या नावाचा एक पॉलिटिकल एजंट निवडला होता. ते पॉलिटिकल एजंटना मित्रांनो, जो साताऱ्याचा राज्य होता तो राज्यांना त्यानं काशी येथे पाठवण्यात आलं, काशी विश्वनाथ येथे त्यांना पाठवण्यात आलं. त्यांची पेन्शन बंद करण्यात आली आणि मग जी राणी होती ती दत्तक मुलगा घेऊन ते राज्य पाहणार होती. पण दत्तक मंजूर, जो दत्तक विधान होतं ते नामंजूर, आजपासून नामंजूर असं कोणी बोललं होतं, डौलहौसी यानं बोललं होतं. म्हणजे त्यांना काय करायचं, सातारा हा खालसा करून आपल्या ताब्यात मिळवायचं होतं. मग पण त्याचा जो सचिव होता, राजाचा जो सचिव होता रंगो बापूजी गुप्ते यांनी मित्रांनो इंग्लंडला गेले होते. कशासाठी, की राजांना पेन्शन चालू करावी आणि परत राजांना मित्रांनो त्या गादीवर बसावे. पण ते असं झालं का, नाही. तर पहिला हा होता म्हणजे खालसा धोरण होता, तो सगळ्यात अगोदर कुठं झाला होता मित्रांनो, 1848 ला सातारा इथं झाला होता. सातारा खालसा केला होता. त्याच्यानंतर मित्रांनो झाशी आहे, नागपूर आहे, असे बरेचसे हळूहळू संबलपूर आहेत, झाशी आहेत, असे सगळे खालसा केले होते मित्रांनो कोणी, डौलहौसी. आणि मग रंगो बापूजी गुप्ते हा इंग्लंडला जाऊन पण काही फायदा झाला नाही. तेव्हा तो रागावून तिथून आला आणि तिथून आल्यानंतर सगळे जे हे होते रामोशी होते, जो की
उमाजी नाईकचे हे होते, उमाजी नाईकचे जे सहकारी होते, रामोशी होते, भिल्ल होते, कोळी होते, यांना एकत्र करून इंग्लंडला बंड करण्याचा तो प्रयत्न करत होता मित्रांनो. पण त्यांचा बंड तो काय झाला, अयशस्वी झाला. तो काय त्या बंडाला प्रयत्न करून पण यश आला नाही आणि बंड अयशस्वी झाला. आणि तेव्हापासून जो रंगो बापूजी गुप्ते होते मित्रांनो, हा तेव्हापासूनच तो भूमिगत झाला. तेव्हापासून नंतर तो कधीच कोणाला भेटला नाही आणि सापडला पण नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर ब्रिटिश पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायदा स्वरूपाचे नियामक मंडळ कोणत्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आले? मोठा प्रश्न आहे मित्रांनो, की ब्रिटिश पार्लमेंट जे होतं, कंपनी ही खाजगी होती, इंग्लंडची होती, पण ही खाजगी स्वरूपाची होती. पण त्याच्यावर त्यांना आता इंग्लंड जो सरकार होता त्याला वाटू लागला ही जी कंपनी होती भारतात खूप जास्त पैसे कमवते, खूप जास्त यात काय नफा आहे, खूप जास्त मुनाफा आहे. मग त्या कंपनीवर वचक ठेवायचे कसे, कंपनीचे म्हणजे वचक कसं ठेवायचे? तेव्हा पार्लमेंटमध्ये एक कायदा करण्यात आला. तर तो कायदा कुठला, त्या कायद्याला कुठल्या नावाने ओळखला जातात ते बघूया मित्रांनो. तर त्या कायद्याला 1773चा चॅप्टर 8 काय का नाही, 1773 मध्ये जेव्हा चॅप्टर 8 झाला, तिथून पुढे प्रत्येक 20 वर्षात आम्ही टप्प्याटप्प्याने बदल करत जाऊ. भारतीय असो कुठलाही असो त्याच्यात आम्ही हळूहळू बदल करत जाऊ, असं कोणी म्हटले होते? इंग्लंड पार्लमेंट यांनी म्हटले होते मित्रांनो. पण बदल झाला का? काय बदल झाला नाही. त्याच्यानंतर 1858चा जाहीरनामा, हा आता 1858चा जाहीरनामा केव्हा झाला? जेव्हा 1857 मध्ये भारताचा स्वातंत्र्य संग्राम झाला. भारतीय एकत्र होऊन भारतीय इंग्लंडावर लढले होते म्हणजे जवळपास इंग्लंडला संपून टाकणार होते. पण तिथं पण काही लोकांना ते युद्ध झाला होता त्याची काही लोकांना खबरच लागली नाही. काही म्हणजे एकत्र येऊ शकले नाही क्रांतिकारक, वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे लढल्यामुळे ते हारल्यामुळे मग जेव्हा राणीने 1 नोव्हेंबर 1858 रोजी जाहीरनामा वाचला, त्या जाहीरनामात त्यांना म्हटलं होतं की भारतीय हे आमचे भाऊ बंधक आहेत, आणि त्यांच्यासाठी इथून पुढे आम्ही त्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान करणार नाही. त्यांचा सतत आम्ही काय करू मित्रांनो, सतत आम्ही त्यांच्यावर लक्ष देऊ आणि सगळ्यांना गुण्यागोविंदाने वागू. पण नंतर झालं का? तसं काहीच झालं नाही. पण हा पण आपला उत्तर नाही, हा पण उत्तर नाही आपला, हा पण नाही. आपला पर्याय क्रमांक 3, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स नावाचा काय होता मित्रांनो? पिट्स नावाचा हा इंग्लंडचा काय होता, पंतप्रधान होता. त्याने जो कायदा केला त्याला 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट म्हणतात. तो जो ऍक्ट होता त्याच्यानं पार्लमेंट, जो इंग्लंडचा पार्लमेंट होता, त्या पार्लमेंटचा वचक कंपनीवर तिथून ठेवत होते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारतीयांच्या शिक्षणासाठी प्रथमच 1 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली? किती? 1 लाख रुपयाची. 1 लाख रुपयाची आर्थिक तरतूद प्रथमच कुठल्या कायद्यानुसार करण्यात आली? मित्रांनो, इतिहासामध्ये इसवी सन पाठ ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण इतिहास वाचू लागतो, वारंवार वाचतो, तेव्हा इसवी सन पाठ आपल्याला आपोआप होते मित्रांनो. त्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. फक्त चढत्या आणि उतरत्या क्रमानं पाठ करत जायचं. जर आपण ते करत गेलो तर आपल्याला इजी पाठ होता. एक वेळेस पाठ झाला की आपण ते विसरत नाही मित्रांनो. मग पटापट आपल्या तोंडातून ते शब्द निघत असतात मित्रांनो. तर आपल्याला काय 1 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करायची होती. कुठल्या कायद्याने केली? 1793 नाही, 1833 नाही, 1853 नाही. तर कुठं केली मित्रांनो? 1813 मध्ये इंग्लंड आणि भारतीय शिक्षणावर 1 लाख रुपयाची तरतूद केली होती. तर खर्च केले, ठीक आहे. तेव्हा खर्च केले जेव्हा मॅकॉलॉचा जो खंड सिद्धांत म्हणजे झिरपता सिद्धांत आला होता मित्रांनो. झिरपता म्हणजे वरून खालपर्यंत, जे पहिले तुम्ही वरच्या लोकांना शिकवा, उच्च दर्जाच्या लोकांना शिकवा, हळूहळू ते पांढरत खाली येईल. पण तो झिरपत काही आलाच नाही खाली. जे शूद्र होते बिचारे शूद्रच राहिले. तेव्हा मग 1882 मध्ये तो महात्मा फुले जी यांनी कोणाला हे होते मित्रांनो, जेव्हा इंग्लंड अधिकारी आले तेव्हा थॉमस पेन यांना जेव्हा ते भेटले होते तेव्हा ते काय बोलले होते की तुम्ही शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च करा. किंवा 1882 ला. हा कायदा कधी झाला? 1813 ला. पण मित्रांनो तेव्हा हा कायदा झाला होता, पण 2-4 वर्षानंतर हळूहळू जी आर्थिक मदत होती ती बंद झाली होती, ती परिपूर्ण बंद झाली होती. म्हणून महात्मा फुलेजी यांनी काय बोलले होते मित्रांनो की तुम्ही काय करा, ती परत हे करा, जेणेकरून जे बहुजन समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, तो शिक्षण घेईल, शिक्षण घेऊन चांगले व्यवसाय करेल, नोकरी करेल आणि त्यांची जी दारिद्र्य आहे ती दूर होईल. जे की वरिष्ठ लोक आहेत त्यांच्यापुरता शिक्षण मर्यादित न ठेवता तुमचा जो झिरपता सिद्धांत आहे तो खाली झिरपलाच नाही, फक्त वरच्या लोकांसाठीच राहिला. त्यांना ते तुम्ही काय करा, खुला करा, सगळ्यांना खुला करा, जेणेकरून याचा फायदा काय होईल मित्रांनो, आम जे हे होते लोक होते त्यांना सगळ्यांना होईल, बहुजन समाजाला होईल मित्रांनो.